तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सकाळ निघालो ऑफिसला जाताना म्हणलं आपला शर्ट ड्रायक्लिंगला टाकायचा आहे, तेवढा शर्ट घेतला आणि निघालो ड्रायक्लिंगला टाकला शर्ट वगैरे आणि गेलो ऑफिसला. ऑफिसवरून घरी आलो तर बघतो या मस्त धुणे रांगोळी वगैरे काढली होती होळीची शेजारी. चौकामध्ये गेलो तर चौकामध्ये होळीच्यासाठी खड्डा करायचं काम चालू होतं. होळीसाठी खड्डा चालू असतानाच साईडला झाला तिसरं महायुद्ध चालू. दोन घाटामध्ये मस्त एकमेकाच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे फोडत होते. हे बघू शकतो. तर त्यांनी एका टोळीने आणला एकाला पकडून आणि तिकडे नेऊन चांगलाच भिजवला. हे बघू शकता तुम्ही. तोपर्यंत आले आमची गँग, बाकीचे लाकडं वगैरे आणायला गेलेले. हा सुनील आला आहे मस्त लाकडं वगैरे टाकून वरडला जोरात. आता या मागं अनिल पण आला लगेच लाकडं घेऊन आणि त्यांनी ठेवले लाकडं वगैरे. एक मोठं लाकूड होतं त्यामुळे आम्ही सगळेजणच लाकूड आणायला गेलो होते. जरा जास्त मोठं असल्यामुळे ते जरा जास्त लोक लागत होते. मग आणलं पण ते काय लाकूड शेवटी तुटे ना. मग काय आम्ही प्रयत्न तर केला, खूप प्रयत्न केला, पण ते लाकूड काय तुटत नव्हतं. मग शेवटी तिने आता घरी गेला आणि तो आला कुऱ्हाड घेऊन. मग कुऱ्हाड घेतलं त्याने मस्त दन सगळे लाकडं तोडून टाकले आणि मग घेतलं आम्ही होळी रचायला. हे लाकूड जरा मोठं होतं जास्त, त्यामुळे दोघं त्या लाकडाला धरायला लागत होते. मग आम्ही शेवटी होळी वगैरे रचून घेतली. सगळेजण होळी रचायला मदत करत होते आपापल्या परीने आणि होळी जरा सेट केल्यामुळे ती काही पडत नव्हती. ती आम्ही बांधली तरी पण आपल्या कोणाच्या अंगावर लाकूड वगैरे पडू नये त्यामुळे ती होळी बांधून वगैरे घेतली सगळी व्यवस्थित. मग होळी वगैरे बांधून झाल्यावर सगळ्या आमच्या भागातल्या महिला वगैरे जमल्या होत्या, सगळे मुलं वगैरे जमले होते. मग प्रत्येकजण आपापल्या परीने पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी. होळी म्हणजे वाईट विचारांचा नाश आणि चांगल्या विचारांचा विजय. होळीच्या दिवसापासून वसंत ऋतू चालू होतो. होळीबद्दल अशी कथा सांगितली जाते की ज्या दिशेला होळीचे पहिले लाकूड पडेल त्याच दिशेपासून त्याच दिशेने पावसाळा चालू होतो असं सांगितले जाते. तर व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर चॅनलला फॉलो करून जावा. थँक्यू.